हा पूर्ण एक डोंगर होता जो माझ्या तुम्ही चारी बाजूला पाहू शकता. पूर्ण डोंगर होता, पूर्ण एक टेकडी होती जी फोडली गेली आणि यातनं हा मार्ग तयार करण्यात आलेला आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसचा, जो मुंबई नाशिक महामार्गाच्या लगत आहे. आणि इथे जी मुंबई नाशिक महामार्गाचं वळण इथून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आहे. तर इथे दिलं आहे नाशिक ठाणे 2 किलोमीटर अंतरावर वळण आहे म्हणून. नमस्कार. काही दिवसांपूर्वी मी याच ठिकाणी होतो आणि आपण आता व्हिडिओ दाखवला होता दिल्ली मुंबई एक्सप्रेसचा. दोन खांब लागले होते आणि त्यांना किती किलोमीटर आणि आज तो बोर्ड लागले तुम्ही पाहू शकता. हे खांब जे मी तुम्हाला आज दिवसापूर्वी सांगितलं होतं की बाबा इथून जो दिल्ली मुंबई एक्सप्रेसचा काम आहे ते कदाचित लवकर पूर्ण होण्याचे चान्सेस आहेत आणि त्या अनुषंगाने कामं खूप जोरात सुरू आहेत. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे असो किंवा आपलं समृद्धी महामार्ग असो, म्हणजे कामं खूप अति वेगाने सुरू आहेत. आणि जसं की काही दिवसांपूर्वी इथे पाणी लावत होते, हे पाहू शकता इथे मुंबई नाशिक महामार्ग. या मुंबई नाशिक महामार्गावरनं मी उतरलो होतो आणि आत्ताच्या घडी इथे रस्ता बंद आहे. आणि मुंबई नाशिक महामार्गावरनं जो ब्रिजचं काम सुरू आहे, ॲक्च्युली मी ते वडपेची टेकडी आहे त्या ठिकाणी. इथून पुढे कुक्षे इंटरचेंज आहे ज्या ठिकाणी हा जो मार्ग आहे, हा मार्ग गेल्यावर मुंबईसाठी जाणारं जे वळण आहे किंवा मुंबईहून आल्यावर ह्या मार्गाला जाण्यासाठी जे वळण आहे ते या ठिकाणी पुढे कुक्षे इंटरचेंजच्या ठिकाणी तिथे देखील कामे जोरात सुरू आहे. हा जो पट्टा याचा एक्झॅक्टली अजून मला नक्की समजत नाही याचं काय करणार आहे. असो विषय तो नाही, विषय आपला दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा आहे. तुम्ही पाहू शकता कामे जे झालेले आहेत बहुतांश इकडचे जे आहेत त्या मला अंदाजे 1 2 3 4 6 लेन काहीतरी दिसत आहेत. आणि बोर्ड जो लावले आहे तुम्ही वाचू शकता, शिरसाट 36 किलोमीटर, पालघर 65 किलोमीटर, वडोदरा 375 किलोमीटर अशा इथे बोर्ड लागलेला आहे. आणि इथून बहुतांश कामे जे आहेत पुढचे मी याच्या अगोदर व्हिडिओ दाखवलेला आहे त्या ठिकाणचा. इथून पुढे जे चिंचवली पाईपलाईन आहे साधारणतः 3-1 किलोमीटर अंतरावर, त्या पाईपलाईनवरती ब्रिज बांधण्याचे काम बाकी आहे. तसेच पुढे लांबच गाव आहे त्या ठिकाणी जे ब्रिजचे काम ते बहुतांश झालेले होते. 90-95% मी काही दिवसांपूर्वी गेलेलो तेव्हा. आणि त्याच्या पुढे जे आहे ते डायरेक्ट अकलोली इंटरचेंज रेडी आहे. अकलोली इंटरचेंजच्या पुढे जे विरारसाठी जे भाग जातो तिथे बहुतांश कामे बाकी आहे माझा अंदाज आहे. बाकी जसा वेळ भेटेल मी पुढे जाऊन अजून दाखवण्याचा प्रयत्न करेल की ते कामे कसे चालू आणि कुठल्या अनुषंगाने. आजच्या घडीला जे आहे मी ते वडपेची टेकडी ज्या ठिकाणी दिल्ली मुंबई काम सुरू आहे टेकडी. हा पूर्ण एक डोंगर होता जो माझ्या तुम्ही चारी बाजूला पाहू शकता. हा पूर्ण डोंगर होता, पूर्ण एक टेकडी होती जी फोडली गेली आणि यातनं हा मार्ग तयार करण्यात आलेला आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसचा, जो मुंबई नाशिक महामार्गाच्या लगत आहे. आपण जाऊयात आणि इथे अजून देखील काही बोर्ड लागलेले आहेत पुढे, आपण तिथे देखील जाऊयात आणि पाहूयात नक्की काय आहे ते. हा जो मुंबई नाशिक महामार्ग आहे हा बोर्ड दाखवला. इथून आपण आता इकडे वडोदराच्या दिशेने जाऊयात आणि इथे साधारणतः 2-3 किलोमीटर आपण अंतर घेऊयात, कारण पुढे जे निंबोलीची पाईपलाईन आहे त्या ठिकाणी काम काहीतरी बाकी शिल्लक आहे. तर तिथपर्यंत आपण आता प्रवास करूयात.
दिल्ली मुंबई एक्सप्रेस वडपे ते जे ठिकाण आहे 1 लेन 2 लेन 3 लेन 4 लेन असे 4 लेन तुम्ही पाहू शकता. आपण आलो ते मागून त्या ठिकाणी आपला जो मुंबई नाशिक महामार्ग आहे त्या ठिकाणी आपण चाललेलो ते निंबवलीची जी पाईपलाईन ठिकाणी काही काम बाकी आहे ते पाहायला चाललो होतो. अचानक मी थांबलो कारण इथे या बाजूला देखील बोर्ड लागलेले साधारणतः नाशिक आणि ठाणे वळण. कारण इथे जी मुंबई नाशिक महामार्ग आहे तो वळण इथून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आहे. तर इथे दिलं आहे नाशिक ठाणे 2 किलोमीटर अंतरावर वळण आहे म्हणून. ॲक्च्युली हा वळण इथला नाही आहे, तो पुढे कुक्षी इंटरचेंजच्या ठिकाणचा असेल. पाहूयात जसे पुढे कामे होतील तसे. तसंच JNPA सरळ जाणे अशी मार्गिकेचे जी फलक आहे तो इथे लागलेला आहे. आणि आपण जाऊयात पुढे आणि पाहूयात पुढे निंबवलीचा जो ब्रिज आहे तो इथनं दिसत आहे. जाऊन पाहूयात त्याचे कामे कसे आहे, तो ब्रिज रेडी झाला आहे का म्हणून. आणि अशा प्रकारे आपण निंबवलीचे जी पाईपलाईन आहे ज्या ठिकाणी बोललो ब्रिजचं काम सुरू आहे, पाईपलाईनच्या वरती जे ब्रिज टाकायचं होतं त्याचं काम सुरू आहे त्या ठिकाणी आपण पोचलेलो आहोत. आणि ते अजूनसुद्धा कामे सुरू आहेत, तुम्ही पाहू शकता. जे पाईपलाईन आहे पाईपलाईनच्या वरती जो ब्रिज होता त्याचे कामे ते सुरू आहेत, निंबवलीची पाईपलाईन. आणि इथून साधारणतः सरळ आपण गेलं आपल्याला अजून देखील एक जी खाडी आहे कामवारी नदी त्या नदीवर देखील ब्रिजचं काम ते झालेले आहे पूर्ण. त्यानंतर डायरेक्ट मला वाटतं डायरेक्ट लामसगाव लागतो. लामसगावचे जे लामसगाव म्हणजे भिवंडी वाडा रोडवर जो गाव लागतो त्या ठिकाणचं आहे. आणि ते काम सुरू आहे तुम्ही पाहिलं. आणि आपण पुन्हा बघूयात मागे परतीच्या प्रवासाला लागूयात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे. खास आपल्यासाठी आपले मराठी सतत वेगवेगळे अपडेट्स घेऊन असतो. आज आपण जे नवीन बोर्ड लागले दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचे वडपेपासून जो लामसगाव पण अकलूज इंटरचेंजपर्यंतच्या रस्त्याचे त्या ठिकाणी आपण थोडा अपडेट घ्यायला आलेलो आहोत. हे पाहू शकता तुम्ही ज्या ठिकाणी मी आता उभं होतो तो बोर्ड जो शिरसाट पालघर आणि वडोदरा लिहिला आहे तो. आणि हे मुंबई नाशिक महामार्ग मुंबईहून येऊन नाशिकसाठी जाणारा महामार्ग. आणि इथे जे ब्रिज आहे याचे काम काय समजत नाही, अर्धवट आहे का केव्हा पूर्ण होते काच दाखवण्यासाठी की मी त्या ठिकाणी उभं होतो. तिथनं पुढे जाऊन आलो आणि फिरून पुन्हा त्या मार्गावर आलो. चला आता पुढे जाऊया. आता व्हिडिओ इथे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.